जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढील निवेदनाला सुरुवात करते। खरं तर काल आपण जीवनमुक्त, विदेही, नित्यमुक्त या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। तसा त्यांच्यामध्ये फारसा फरक नाही, पण थोड्या छटा वेगळ्या आहेत एवढंच। म्हणून खूप काही हा जीवनमुक्तच आहे का, मग तो नक्की विदेही आहे का, नित्यमुक्त आहे मग नक्की मुक्त आहे का, एवढा विचार करण्याची आवश्यकता नाही। हे सगळं विचारात घेतलं तर म्हणजे संत कोण, साधू कोण हेही आपण बघितलं, पण जीवनमुक्त, विदेही, नित्यमुक्त यांच्या बाबतीमध्ये तरी असं म्हणता येईल की हे सर्वच जण मुळातच परब्रह्माशी एकरूप झालेले असतात। संत साधूसुद्धा असतातच, पण तरीसुद्धा या तिघांच्या बाबतीत नेहमी संदेह निर्माण होतो, संशय निर्माण होतो की नक्की यांच्यातला काय फरक आहे। तर तसा फरक काहीही नाही, फक्त छटा वेगवेगळ्या आहेत एवढंच लक्षात ठेवायचं। हे सगळे मुळात परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत आणि इथे जो प्रश्न विचारलेला आहे की ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतात का, मग त्यांना सगुण पूजा करण्याचं काही कारण आहे का? काहीही कारण नाही, त्यांना सगुण पूजा करण्याचं कोणतंही कारण नाही। पण आम्ही त्यांचा मार्ग अनुसरत असतो, ते त्यांनी आपल्याला आपल्या कृतीतून दाखवून द्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांना जरी गरज नसली तरी आम्ही महाजनो येन गतः स पंथः अशा तऱ्हेने आम्ही जात असतो। आम्ही आमच्यासाठी त्यांना हे सगळं करावं लागतं। म्हणजे त्यांना ज्ञान झालेलं असतं, त्यांची ज्ञानोत्तर भक्ती असते, त्यांना काहीही मिळवायचं नसतं, ते पूर्ण कामं असतात। पण आपली अवस्था अशी आहे की आम्हाला अजून ज्ञान झालं नाही। उपासना भक्ती करण्यासाठी आम्हाला कोणीतरी आदर्श लागतो आणि तो आदर्श आम्ही नेहमी सत्पुरुषामध्ये पाहत असतो। मग ते असं करतात म्हणजे ती निश्चित चांगलं आहे, मग आपण पण करावं। एक गोष्ट सांगते, थोडी विरोधात्मक आहे पण तरीसुद्धा। एकदा विवेकानंदांनी सिगरेट काय आहे ती ओढून पाहिली। म्हणजे त्यांचा विचार असा होता की एवढे लोक याच्या आहारी का जातात, एकदा ओढून बघायला काय हरकत आहे की ह्याच्यात नक्की काय आनंद मिळतो। अर्थात ज्यांनी ब्रह्मानंद मिळवलेला आहे त्यांना असल्या आनंदाची गरज नाही, पण लोकांना सांगण्याकरता तो अनुभवही आपण घेऊन पाहिला पाहिजे या दृष्टिकोनातनं त्यांनी ती ओढली। आणि त्याच वेळेला कधीही सिगरेट न ओढणाऱ्यांनी एकदाच ओढली आणि त्यावेळेला 10 जणांनी पाहिलं असं आपण गृहीत धरू। मग अशा वेळेला काही जणांनी इतर संत साधू सज्जनांना विचारलं की विवेकानंद जर सिगरेट ओढतात तर आम्हाला ओढायला काय हरकत आहे? त्यावेळेला एका सज्जनाने असं उत्तर दिलं, अगदी निश्चित काहीही ओढायला हरकत नाही,
क्षणभर त्यांना पण बरं वाटलं, विचारणाऱ्यांना. ते म्हणले, ओढायला काहीच हरकत नाही, पण आधी विवेकानंद व्हा आणि मग ओढून बघा. आधी विवेकानंद होणं किती महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेत नाही आणि आपण त्यांनी एकदाच ओढलेली सिगरेट लक्षात घेतो आणि असे वेड्यासारखे प्रश्न विचारतो. तसं होऊ नये म्हणून ते आपल्यातली उपासना, पूजा अर्चा, काही अन्य गोष्टी, सगुणाची पूजा, हे सगळं ते करत असतात. कारण आम्ही महाजनो येन गता सपंथा हे आचरणात आणत असतो. आम्हाला कोणीतरी आदर्श लागतो. त्यासाठी म्हणजे आमच्यासाठी त्यांना हे सर्व करावं लागतं. बरं, शिवाय आम्ही त्यांच्यासारखी एकदम निर्गुणाची उपासना करणं शक्य आहे का? ज्ञानदेवांना शक्य होती, आधीच्या जन्माचं पूर्वसुकृत होतं, आमचं पूर्वसुकृतही नाही. मग अशा वेळेला आमच्यामध्ये ते काहीही नाही. मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हे जर आम्हाला आचरणात आणायचं असेल तर आमच्यासाठी आदर्श म्हणून राहण्यासाठी ते सत्पुरुष सगुणाची उपासना करतात. म्हणून संत, सज्जन, जीवनमुक्त, विदेही हे सगळे सगुणाची पूजा करतात. म्हणून समर्थ रामदास श्रीरामाची उपासना करतात, आमच्यासाठी का तर आम्हाला पायंडा घालून द्यावा म्हणून. तुकोबा विठ्ठलाची पूजा करतात, ते त्यासाठीच करतात. ते सगळेजण आधीच मुक्त आहेत. मग ते जीवनमुक्त असतील, विदेहमुक्त असतील, नित्यमुक्त असतील, पण ते मुक्त आहेत. त्यांना जन्ममरणाच्या चक्रात येण्याचं काहीही कारण नाही. त्यांनी तो अवतार आमच्यासाठी घेतलेला असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. बरं, आमचं कसं असतं, आलंबनाकडे आम्ही लक्ष ठेवू शकतो, पण हे लोक आलंबनाकडे लक्ष नसतं त्यांचं, ते मुक्त असतात. आमच्यासाठी ते आलंबन काय आहे, कोणतं आहे, कशी, कोणत्या देवांना समोर ठेवावं हे सांगतात. ते मुक्तच असतात. त्यांचं जे आलंबन आहे ते निर्गुणाचं आलंबन आहे. आम्हाला ते सगुणाचं आलंबन आधी करावं लागतं, त्याच्याकडे आमचं लक्ष स्थिर करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यामागचं जे तत्त्व आहे ते पाहण्याची आमची वृत्ती त्या दिशेने सरकत जाते आणि मग आम्ही सगुणाचे आधारे निर्गुणापर्यंत हळूहळू पोचण्याचा प्रवास सुरू करतो. म्हणजे त्या आलंबनाच्या, म्हणजे मग तो ओंकार असेल, मूर्ती असेल, अवतार हे असेल, काही असेल, त्याचा आम्ही जेव्हा आलंबन करतो, त्या आलंबनाची परिपूर्णता जेव्हा व्हायला लागते तेव्हा ते आलंबन दूर केलं तरीसुद्धा आम्ही त्याची उपासना करू शकतो. म्हणजे त्याच्या मागचं तत्त्व बघण्याची आमची सवय निर्माण होते. यासाठी हे महाजन, हे संत, सज्जन, विदेही, नित्यमुक्त अशा पद्धतीने सगुणोपासना करत असतात. त्यांना आलंबनाचीही गरज नाही. सहज जाता जाता एक गोष्ट सांगते. गोष्ट म्हणण्यापेक्षा आदरणीय श्री द देशमुख म्हणजे काका देशमुख यांच्या प्रवचनात एकदा मागे ऐकली होती. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की मी इकडून तिकडे इथून काय दुसऱ्या गावाला प्रवास करायला निघालो होतो. लांबचा प्रवास होता, पण तरीसुद्धा एका माणसाने कुठून तरी छान अगदी शुद्ध केशर वगैरे जे म्हणतात त्या केशराच्या काड्या आणल्या होत्या आणि मी ज्या ठिकाणी जाणार होतो तिथे त्याचा मित्र राहत होता. तो म्हणाला, काका एवढी पुडी त्यांना नेऊन द्याल का? त्यांनी ती पुडी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, ते छान तो अगदी प्युअर असलेलं केशराच्या काड्या त्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकल्या आणि ती प्लास्टिकची पिशवी उगीचच एवढीशी कुठेतरी गहाळ होऊ नये म्हणून ती आणखीन एका पाकिटामध्ये टाकली, कागदी पाकिटामध्ये छोट्या, आणि तसं त्यांना दिलं आणि म्हणे एवढं केशर तिकडे नेऊन द्या, मात्र हरवू वगैरे नका, खूप महाग आहे. ते म्हणले ठीक आहे देतो. आता कुठेतरी ते पाकिट ठेवलं आणि कुठेतरी गेलं तर उगीच काहीतरी व्हायला नको म्हणून काकांनी ते खिशामध्ये ठेवलं, त्यांच्याच खिशामध्ये ठेवलं. म्हणजे छोटंसंच पाकिट होतं, हरवायला नको, गेल्या तिकडे
देऊन टाकलं की काम झालं. अशा ह्याने त्याने ते ठेवलं. आता ते पाकिटातनं पैसे काढताना, ठेवताना, काही करताना दरवेळी ते पाकीट चाचपून पाहिजे. आहे ना पाकीट? हां, आहे बाबा आहे. नाही काय लांबचा प्रवास आहे. पाकीट आहे ना? म्हणजे पूर्ण प्रवासामध्ये माझं आलंबन त्या पाकिटावरती होतं. मी सतत थोड्या थोड्या वेळाने खिशातलं पाकीट आहे ना, आहे ना, असं चाचपून पाहत होतो. पण म्हणून दरवेळेला ते पाकीट बाहेर काढायचं, त्या पाकिटाच्या आतलं ते केशर बाहेर काढायचं, त्या काड्या आहेत ना बघायचं, असं कधीच केलं नाही. पाकीट आहे याचा अर्थ आतमध्ये केशराच्या काड्या आहेतच, त्याच्यात प्लास्टिकच्या पिशवीत असलेल्या त्या काड्या आहेतच, हे गृहीत धरलं जायचं. तसंच आलंबन जे आहे ते ओंकार असो, मूर्ती असो, ते आलंबन आपण असतं त्याचा सतत आपण विचार करतो. आपण दरवेळेला त्याच्या मागचं तत्त्व काय आहे असा विचार करत नाही. आपल्याला सुरुवातीला इथूनच सुरुवात करावी लागते, सगुणाचयनी आधारे. मग ती सगुण रूप मूर्ती एकदा आपण आपल्या डोळ्यासमोर आणली की मग आपल्याला त्याच्या मागचं तत्त्व दिसायला लागतं. त्या सगुण मूर्तीचं आपण वर्णन करायला सुरुवात करतो, त्या सगुण मूर्तीची पूजन अर्चन करायला सुरुवात करतो, सातत्याने त्याचं नामस्मरण करतो आणि त्याचाच ध्यास घ्यायला लागतो. त्यावेळेला आपल्याला त्याच्या मागचं तत्त्व हळूहळू कळायला लागतं. ते राम तत्त्व काय आहे? कारण राम जो आम्हाला दिसतोय तो दाशरथी राम आहे, तो सिंहासनाधिष्ठित राम आहे, तो आमच्याकडचा समचरण ठेवून उभा असलेला राम आहे. मग हे सगळा राम आम्हाला दिसतोय, हा दाशरथी राम आम्हाला दिसतो. पण नंतर आम्हाला तो अंतरात्म्यातला राम जो आहे, अंतरात्म्यातला राम, आत्मा राम, तो पाहायचा आहे, तो निर्गुण आहे. मग हे आलंबन दृढ केल्याशिवाय आपल्याला या आलंबनाला सोडून पलीकडे जाता येत नाही. मग आपल्याला सगळीकडे चराचरातही राम दिसायला लागतो आणि चराचरात राम दिसायला लागल्यानंतर विश्वामध्ये तेच तत्त्व दिसायला लागतं. मग आम्हाला पुन्हा बघावं लागत नाही की हा दाशरथी आणि तो आत्माराम असं बघावंच लागत नाही, कारण आपण त्या दिशेने प्रवास पूर्ण केलेला असतो. अशा तऱ्हेने आमचं सुद्धा होत असतं. म्हणून हे संत आमच्यासाठी सगुण उपासना करत असतात. ते आधीच मुक्त असतात, त्यांना जन्ममरणाच्या चक्रात अडकण्याचं काहीही कारण नाही. पुढे ते शिष्याबद्दल म्हणतात, ऐसा शिष्याचा अंतर्भाव, जाणोनी आनंदला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव, पावेल आता श्रीराम. ऐसे विचारुनिया मनी, कृपादृष्टी न्याहाळोनी, शिष्याप्रती सुवचनी, स्वामी बोलते झाले श्रीराम. आता प्रत्येकाच्या नामरूपाच्या म्हणजे प्रत्येक नामरूपाच्या मागे म्हणजे कृष्ण असो, राम असो, ते तत्त्व आहे. हे शिकण्यासाठी आमच्यासमोर उपासना ठेवलेली आहे. शिष्याच्या या शंका मनातल्या ऐकून समर्थांना अगदी आनंद झाला. सद्गुरूंना नेहमी शिष्याने प्रश्न विचारावा आणि त्याचे उत्तर देताना आपण त्याला भरभरून ज्ञान द्यावं असंच वाटत असतं. आणि तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया अशी जर शिष्याची धारणा असेल तर सद्गुरूला आनंदच होतो. मग कृपेचा वर्षाव केल्याप्रमाणे सद्गुरू त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. आता ह्या शिष्याला गोडी लागलेली आहे, तेव्हा आता त्यातच तो रमला तर त्याला आत्मस्वरूपाची प्रचिती निश्चितपणे येईल असा विश्वास सद्गुरूंना निर्माण झालेला आहे. त्यांनी कृपाळू दृष्टीने, कूर्म दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. एकदा का सद्गुरूची कृपादृष्टी लाभली की सर्व शंकांचं निरसन आपोआपच होतं. आत्माराम ग्रंथ निर्गुण प्रधान ग्रंथ आहे. इतक्या वेळ
पंचभूतांमध्ये सापडू नये म्हणून माया त्याग सांगितला आणि निर्गुणाचं फक्त वर्णन केलं. साधनांची गरज नाही अशी ग्वाहीही दिली. आणि आता हे नित्यमुक्त जीवनमुक्त का उपासना करतात तेही सांगितलं आणि पुन्हा ते स्वाध्यायामध्ये शिरले. म्हणजे आता शिष्याला काहीतरी सांगायला हरकत नाही, तत्त्वज्ञान सांगायला हरकत नाही, अशा पद्धतीने त्यांनी आता शिष्याची बौद्धिक मानसिक तयारी झालेली आहे, त्याची उत्कंठा वाढलेली आहे आणि ही पक्की वेळ, योग्य वेळ आहे. हे सगळं लक्षात घेऊन समर्थ तात्विक चर्चा करायला सुरुवात करतात. आणि आपली ही जी सगळी देह जो आहे हा पंचभूतात्मक आहे, त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीसुद्धा आपण म्हणतो अष्टधा आहे, म्हणजे पंचभूतात्मक त्रिगुणात्मक अशीच ही प्रकृती आहे. आणि देहही पंचभूतांचा आहे. आपल्यातही त्रिगुण कमी जास्त प्रमाणात का होईना पण आहेतच. म्हणून प्रकृती माईक आहे, देहही माईक आहे. पण देह हे आत्मज्ञान ब्रह्मविद्या जाणून घेण्याचं साधन आहे. सगुण मायेतच ते येतं. देहसुद्धा सगुण मायेतच येतो. म्हणजे मायेमध्ये येणारा माईकच आहे. त्याचाच आधार घेऊन पुढे अविद्येचा म्हणजे ह्या 3 देहांचा स्थूल सूक्ष्म कारण हे जे अज्ञानाचे देह आहेत त्याचा निराश करायचा आहे. तो आपल्या हातात आहे. मग पुढे सद्गुरूंची कृपा आहे आणि मग महाकारण देहाचा म्हणजे जो ज्ञानाचा देह आहे त्याचा निराश करायचा आहे. असं हे सगळी तात्विक चर्चा आता त्यांना सुरू करायचे. म्हणून ते म्हणतात 25व्या ओवीमध्ये, प्राणी देह सोडून जाती परिवासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगिती वासना उरलिया श्रीराम. मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे, रहाणे तया लिंगदेहाचे अज्ञान देही श्रीराम. इथे माणसाच्या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकण्याचं कारण सांगितलेलं आहे. माणूस मरण पावतो म्हणजे आत्मा स्थूल देह सोडून जातो आणि खाली जो पडलेला असतो तो दिसतो तो मासाचा देह आहे, तो स्थूल देह आहे. म्हणजे आपण कोणतरी सांगायला जातो, अहो ते बाबूराव जे आहेत ते गेले बरं का. तर शेजारचा माणूस म्हणतो, कुठे गेले? अहो काल तर पाहिलं त्यांना. कुठे गेले? गावाला गेले का? अहो नाही हो, ते गेले, चला तुम्ही आधी. असं म्हणून तो माणूस त्या माणसाला धरून नेतो आणि म्हणतो, बघा बाबूराव गेलेत. तो म्हणतो, हे काय, इथे तर दिसत आहेत बाबूराव आडवे झालेले, ते कुठे गेलेत? गेलं कोण? त्यांचा आत्मा त्यांचा देह सोडून गेला. तो पंचभौतिक जड शरीर सोडून गेलाय. आता उरलंय ते फक्त तिथे पंचभौतिक शरीर उरलेलं आहे. पण त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे वासनात्मक असतं. ह्या वासना म्हणजे त्याच्यावरती झालेले संस्कार. जोपर्यंत ते संस्कार आहेत तोपर्यंत मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो आणि त्या अतृप्त वासना भोगण्यासाठी मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत त्याला जन्म घ्यावाच लागतो. या वासना म्हणजे बिनबुडाची बालदी आहे. एकदा एका साधूकडे एक अभ्यास करणारा आमच्यासारखा अविद्येमध्ये राहणारा तो तिथे येतो आणि म्हणतो, मला जरा ते काय जन्ममृत्यू सतत त्या चक्रात वगैरे म्हणतात त्याचं रहस्य एकदा द्या हो समजावून. त्यावर तो साधू म्हणतो, सांगतो ना, पण मला जरा विहिरीवर जायचं आहे, एक पाणी भरायचं आहे, तू येतोस का माझ्याबरोबर? ही छोटी घागर आहे, ही एवढी घागर भरली की मग मी तुला सांगतो. दोघं विहिरीवर जातात. साधू ती जी बालदी असते ती विहिरीत टाकतो, बाहेर काढतो, त्या घागरीमध्ये ओतल्यासारखं करतो.
एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, एवढीशी छोटीशी घागर अजून भरत नाही आहे. हे झालं आहे तरी काय? हा बालदी टाकतोय विहिरीत, बाहेर काढतोय, त्याला मला सांगायचं आहे की नाही सांगायचं आहे कोणाच ठाऊकी, असं या माणसाला वाटायला लागतं. पुन्हा तेच. त्यावेळेला तो त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, त्याचा संयम संपत येतो ना. आमचाही संयम बऱ्याच वेळा संपत येतो पटकन. किती वेळ ऐकायचं हे तत्त्वज्ञान, असं आम्हालाही वाटतं. तसंच आहे, साधकाचा संयम संपत येतो. हा कधी पाणी भरणार आणि कधी मला सांगणार, हे पाणी भरण्याचं काम हा कधी पूर्ण करणार. जवळ जाऊन म्हणतो, मला सांगताय ना. हो हो म्हणला. ही काय, ही घागर भरली की लगेच. अरे म्हणे, तू जे साधूला ते म्हणता, हो चुकून तुम्ही दुसरी बालदी आणली का पाणी भरायला? कारण म्हणे ह्याला काही बूडच नाही आहे, ती भरणार कशी? आता ही बिनबुडाची बालदी हीच तर तृष्णा आहे. हेच तर मी तुला मगासपासून सांगतोय. ही तृष्णा जी आहे ना, ही बिनबुडाची बालदी किंवा ही घागर जी आहे ज्याच्यामध्ये मी पाणी टाकतोय, पाणी कितीही मी काढलं त्या घागरीत टाकलं तरी ती घागर बिनबुडाची आहे. ती जर बिनबुडाची असेल तर ती मी कितीही बालद्या पाणी टाकलं तरी भरणारच नाही. हेच तर मी सांगतोय तुला. अरे तृष्णा हीच बिनबुडाची बालदी आहे. कितीही जन्म भरून रिकामी करू म्हटलं तरी ती होत नाही. कारण तृष्णा म्हणजे वासना, ती कधीही तृप्त होत नाही. एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी. त्यातल्या आसक्तीचा त्याग करायला हवा, तर जन्ममरणाच्या मृत्यूतून सुटता येतं. आता जन्ममरण तरी काय आहे? आपण कॅप्सूल घेतो की नाही, औषधं म्हणून कॅप्सूल घेतो. आता कॅप्सूल महत्त्वाची नसते बरं का. कॅप्सूलच्या आत असलेलं जे औषध असतं ना, ते महत्त्वाचं आहे. कॅप्सूल जी आहे ना, ते फक्त वरचं आवरण असतं, ते औषध इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. आपण जेव्हा पोटात ते घेतो तेव्हा कॅप्सूल बाजूला होते आणि औषध जे असतं ते आपल्या शरीरामध्ये एकरूप होतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर दिसतो. असं ते कॅप्सूलच्या बाबतीत आहे. इथे ज्या वेळेला वासना धरून हे आत्मतत्व बाहेर पडतं, ते वायुरूपातनं बाहेर पडतं, ते जे वासनेचा देह घेऊन बाहेर पडतं, म्हणजे सूक्ष्म देह त्या वासना घेऊन बाहेर पडतं, त्यालाच लिंगदेह असं म्हणतात. आणि पंचप्राण आपलं शरीरातले सगळी स्थानं सोडतात, तेव्हा वासना त्या पंचप्राणांच्या किंवा प्राण याच्यामधनं, जीवप्राण त्याला म्हणतात खरं, त्याचा उल्लेख कठोपनिषदात आहे. पण आपण आत्ता असं म्हणू, जे आपले प्राण घेऊन बाहेर पडलेलं आहे त्याच्याबरोबर त्या वासना मागोमाग जातात. आणि मग जसं ही कॅप्सूल फुटते आणि त्या वासनांप्रमाणे ज्या आतल्या वासना आहेत, ते जे औषध आहे आतलं, तिथे गेल्यानंतर त्या वासनांप्रमाणे मला कुठे ते उपभोगण्यासाठी देह मिळेल याचा विचार तो करत राहतो. आत्मा हे औषध आहे. कॅप्सूल वरचं कव्हरमध्ये काही नाही आहे, कव्हर बाजूला होतं आहे. तसं देहरूपी कॅप्सूलचं आवरण बाहेर झालं तरी हे वासनारूपी जे आहे ते त्या आत्म्याभोवती फिरत फिरत वायुरूपाने बाहेर जातं. तोच सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह असतो. आपण जर बघितलं तर मुळात देह म्हणजे काय आणि स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह, पिंडी 4 आणि ब्रह्मांडी 4 असं सांगितलेले आहेतच 8 देह. पण पिंडातले कोणते आहेत? तर स्थूलदेह म्हणजे आपला जो हाडामासाचा देह दिसतो, जो मृत्यूनंतर खाली जमिनीवर पडलेला आपल्याला दिसतो, तो आपला देह आहे हाडामासाचा. तो म्हणजे स्थूल देह. त्याला भौतिक देह असंही म्हणतात, कारण तो पंचभूतात्मक असतो. हा अज्ञान अविद्येचा आहे. मूळ या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे, असं समर्थ आपल्याला सांगतात. हा स्थूल देह कशामुळे उत्पन्न होतो? वासनांमुळे. वासना जिथे वास करतात ना, तो सूक्ष्मदेह आहे.
त्यालाच लिंगदेह म्हणतात. हा विषयात रमणारा देह आहे. त्यामुळे माणसाच्या अंतर्यामी अनेक जन्माच्या गोळा केलेल्या ज्या वासना असतात, त्याच्यापैकी त्यातल्या तृप्त होण्यासाठी ज्या परिपक्व झालेल्या असतात, त्या सूक्ष्म देहामध्ये प्रगट होतात आणि ते भोगण्यासाठी जीव स्थूल देह धारण करतो. सूक्ष्म देह परिपक्व वासनांचा आहे. ज्या परिपक्व होत नाहीत त्या कारण देहामध्ये सुप्त रूपाने राहतात. तोही अज्ञानाचा, अविद्येचाच देह आहे. म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण हे अज्ञानाचे देह आहेत. सर्व इंद्रिय वासनेत गुंतवण्याचं कार्य हा सूक्ष्म देह करतो आणि प्रत्यक्ष कृती करण्याचं कार्य स्थूल देह करतो. आणि हे दोघे एकमेकांच्या सहाय्याने आपल्या ज्या परिपक्व झालेल्या वासना आहेत त्या भोगायला सुरुवात करतात, विषय भोगायला सुरुवात करतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला अडकवतात. आता मायेच्या सहाय्याने राहून, मायेतच राहून, माईक साधनांनी, शमदमादी षटसंपत्तींनी, या सर्व साधनांनी याचा निरास आपण करू शकतो. निरास करणं म्हणजे ते अवयव इंद्रिय तोडून टाकणं, त्याग करणं असं नव्हे. मनाच्या किंवा बुद्धीच्या पातळीवर त्या इंद्रियांचा उपभोग घ्यायचा नाही. त्यातली आसक्ती दूर ठेवायची म्हणजे त्याचा निरास करणं आहे. महाकारण देह जो आहे तो ज्ञानाच्या कक्षेत येतो आणि त्याचा सद्गुरु कृपेशिवाय निरास होऊ शकत नाही. पहिल्या तीनही देहाला आपण प्रयत्नपूर्वक जर साधना उपासना करून सगुणाचे आधारे असं गेलो तर निश्चितपणे तीन देहांचा निरास करणं आपल्या हातात आहे. कारण ते आपल्या स्थूल देहाशी, इंद्रियांशी निगडित आहे. महाकारण देह ज्ञानाचा असल्यामुळे त्याचं निराकरण होण्याकरता, निरास होण्याकरता सद्गुरु कृपेची आवश्यकता असते. आपले प्रयत्न आहेतच, पण सद्गुरु कृपेची जोड लागते. आता महाकारण देह ज्ञानाचा असल्यामुळे त्याला विस्मृती नसते. आत्मविस्मृती जी म्हटली जाते, आपल्याच आत्म्याची, आपल्या आत्मतत्व आहे, ते सगळं काम करतंय, ह्या सगळ्याची विस्मृती होणं म्हणजे आत्मविस्मृती. आम्हाला नेहमी वाटतं ना, मीच करते, मीच हे करते, मीच ते करते, मीच सगळं करते. आतमध्ये ते आत्मतत्व आहे, ते मला शक्ती पुरवते म्हणून मी हे करते, हे माझ्या लक्षातच येत नाही. ही आत्मविस्मृती. पहिल्या तीन देह जे सांगितले, स्थूल, सूक्ष्म, कारण, ते अज्ञानाचे देह आहेत आणि आत्मविस्मृती हे त्याचं प्रधान लक्षण आहे. तर आत्मस्मृती, त्याची सतत आठवण, हे ज्ञानाच्या महाकारण देहाचं लक्ष आहे. इथे मी तोच आहे ही जाणीव आहे. ते आत्मतत्व सगळं काम करत आहे. अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्मच माझ्यामध्ये आहे ही जाणीव आहे. इथे तुर्यावस्थेपर्यंतची साधना महाकारण देहामध्ये झालेली असते. पण तरीही तुर्या ही द्वैताची अवस्था आहे. तिथे मीची सूक्ष्म जाणीव आहे आणि मीची सूक्ष्म जाणीव आपल्याला शेवटपर्यंत आवश्यक असते. ही मीची सूक्ष्म जाणीव तिथे आहे म्हणून तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत असं म्हटलंय. मग समाधी अवस्था असली तरीसुद्धा, कारण माझी समाधी लागली होती, समाधी उतरली की आपल्याला त्याचं ज्ञान होतं, त्यामुळे ती सुद्धा त्याचीच आहे. त्यामुळे मीची सूक्ष्म जाणीव तिथे आहे. ज्या वेळेला ती भावनाही नष्ट होते, त्या सूक्ष्म मीचं सुद्धा विसर्जन होतं, तेव्हा उन्मनीय अवस्था प्राप्त होते. आणि उन्मनीय अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे
मूळ माया या स्थूल देहाचे लिंगदेह वासनात्मक साचे. मग लिंगदेहाचं मूळ स्थूल देहाचं मूळ हे लिंगदेह आहे आणि लिंगदेहाचं कोणतं आहे? कारणदेह आहे. अशा तऱ्हेने त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि या सांगताना आता कारणदेह तेची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान तयानाब महाकारण देह बोलिजे. हा महाकारण देह म्हणजे काय हेही आत्ता आपण समजावून घेतलं. पण पुढची जी ओवी आहे याला अनुषंगाने ती पुढची ओवी आहे त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.